देशमुख, माननीय आमदार उपाध्यक्ष जिल्हा परिषद उपाध्यक्ष विठ्ठलरावजी चव्हाण, दर्यापूरचे लोकप्रिय आमदार माननीय श्री बळवंत वानखडे भाऊ, वैराग्य मूर्तीचे संत गाडबाबांचे जन्मस्थळ शेंगाव येथील विकास कामांचा आराखड्याचं भूमिपूजन तसेच फलकाचा नारळ माननीय पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या वतीने नुकतंच पार पडल्याचं विधिपूर्वक भूमिपूजन सोहळा झालेला आहे आणि सगळ्या ग्रामस्थांना विनंती करण्यात येते की त्याचे जोरदार टाळ्या वाजवून याचं स्वागत करण्यात यावे। मुख्यमंत्री आता नारळ फोडण्याचा कार्यक्रम करत आहे। त्यांच्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्ष श्री बबलूभाऊ देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठलरावजी चव्हाण, माजी राज्यमंत्री प्रवीणभाऊ पोटे पाटील, दर्यापूरचे लोकप्रिय आमदार माननीय बळवंत वानखडे भाऊ, तसेच बाळासाहेब हिंगणीकर जिल्हा परिषद सदस्य, तसेच इतर मान्यवर मंडळी उपस्थित आहे। की जय। गाडगे महाराजांच्या पावन स्मृतीमध्ये आज तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत श्री संत वैराग्य मूर्ती गाडगेबाबा यांच्या जन्मस्थळ शेंगाव येथील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा माननीय पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या हस्ते आज पार पडलेला इथे। या कार्यक्रमाकरता समस्त मान्यवर मंडळी, जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय बबलूभाऊ देशमुख, श्री विठ्ठलरावजी चव्हाण उपाध्यक्ष, अमरावतीच्या लोकप्रिय खासदार माननीय नवनीतजी राणा, त्याच्यानंतर माननीय माजी राज्यमंत्री प्रवीणभाई पोटे पाटील, तसेच इतर मान्यवरी इथे हजर झालेली आहे। त्यांचं शेंगाव ग्रामस्थांच्या तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग दर्यापूर यांच्या वतीनं सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे। सोहळा होत आहे। भूमिपूजन सोहळ्याकरता इथे आलेल्या मान्यवरांच्या, ग्रामस्थांच्या तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग दर्यापूरच्या वतीने हार्दिक स्वागत। दादा चल इकडे या तुम्ही। खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली थोडंसं बसून जा, बसून जा। सद्गुरु गाडगे महाराज की जय। काही तुम्ही होत आहे अरे जोरात पाहिजे गाडगे बाबा की गोपाल कृष्ण भगवान की जय। उपाध्यक्ष विठ्ठलरावजी चव्हाण, माजी राज्यमंत्री प्रवीणभाऊ पोटे पाटील यांच्या हस्ते शेंगाव येथील विकास आराखड्याअंतर्गत मंजूर झालेल्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे। माननीय पालकमंत्री चला या बाजूला या जरा, बाजूला या जरा। माननीय पालकमंत्री श्रीमती ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे। त्यांच्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय श्री ओमप्रकाश माफ करा, जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय अनिल उप बबलूभाऊ देशमुख, त्याच्यानंतर अमरावतीच्या लोकप्रिय खासदार माननीय नवनीतजी राणा, तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष विठ्ठलरावजी चव्हाण, अमरावतीचे माजी राज्यमंत्री श्री प्रवीणभाऊ पोटे पाटील, तसेच बाळासाहेब हिंगणीकर, तसेच हरिभाऊजी मोहोळ, तसेच सुधाकररावजी भारसागळे, तसेच माजी आमदार रमेशजी बुंदिले, त्याच्यानंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष विठ्ठलरावजी चव्हाण, हरिभाऊ मोहोळ, तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता शर्मा मॅडम,
या सगळ्यांचं इथे आगमन झालेल्या ग्रामस्थांच्या वतीने परत एकदा त्यांचं जोरदार गाण्यांच्या गजरामध्ये स्वागत केलं आहे. मुंबई मिशनची मंडळी सुद्धा इथे मंचावर उपस्थित झाल्या, त्यांचं सुद्धा आपण हार्दिक स्वागत करूया गाण्यांच्या गजरामध्ये. महाराज मिशन हे म्हणतात झालं का तुमचं? बॉटल ते यार खाली ठेवा लागेल. मंचावर सर्व उपस्थित मंडळींचं हार्दिक हार्दिक स्वागत पुनश्च एकदा. विकास आराखड्या अंतर्गत वैराग्य मूर्ती श्री संत गाडगे महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या शेंडगाव येथील विकास कामांचा आज रीतसर भूमिपूजन सोहळा माननीय पालकमंत्री आदरणीय श्रीमती यशोमतीताई ठाकूर, मंत्री महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अमरावती जिल्हा यांच्या हस्ते, तसेच त्यांच्यासोबत लाभलेले जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय श्री बबलूभाऊ देशमुख, तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री विठ्ठलरावजी चव्हाण, अमरावतीच्या लोकप्रिय खासदार माननीय नवनीतजी राणा, तसेच माजी राज्यमंत्री विधान परिषद सदस्य श्री प्रवीण कोटे पाटील, त्यानंतर सुधाकरजी भासागळे, जिल्हा परिषद बाळासाहेबजी हुनीकर, माजी आमदार श्री रमेशजी मुंदे साहेब, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विठ्ठलरावजी चव्हाण आणि इतर मान्यवर मंडळी. कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान माननीय यशोमतीताई ठाकूर स्वीकारतील, पालकमंत्री अमरावती जिल्हा यांना मी विनंती करतो. ताईंनी कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारलेलं आहे. ताईंचं अधीक्षक अभियंता शर्मा मॅडम ताईंचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते. माननीय अध्यक्षांचं पुष्पगुच्छ देऊन अधीक्षक अभियंता मॅडमनी स्वागत केलेलं आहे. कार्यक्रमाला लागलेले प्रमुख अतिथी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ शेखावत, सॉरी मी माफी मागतो सर्वांच्या वतीने. माझं पहिलीच वेळ होती आणि वेळेवर बबलूभाऊ देशमुख थोडस अधिकाऱ्यांचं नाव घेण्यात कमी जास्त होत आहे. हा जो भूमिपूजन सोहळा आज या दर्यापूर विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार व आमच्या कर्तव्यदक्ष पालकमंत्री तसेच नवनीतजी राणा खासदार, माजी पालकमंत्री प्रवीणजी कोटे आणि आमचे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष विठ्ठल काका चव्हाण, माजी आमदार बुंदिले साहेब, बाळासाहेब हिंगणीकर आणि अध्यक्ष सर्वात पहिले आणि अध्यक्षाचं सर्वात शेवटी भाषण होणार. नाव सोडणार नाही मी कोणाचं, कारण नाव आणि या कार्यक्रमाचे सर्व जे आहेत ते बबलू भाऊ आहेत. थोडस हा प्रोटोकॉल मध्ये गडबड होती म्हणून मी कागद घेतला, असं काही नाही साहेब. तुम्हीच कोणाचं नाव न घेता तुम्हीच घ्या, काही विषय नाही. कारण की कोणाचं नाव न घेणं हा माझा उद्देश नाही. आपण गाडगे महाराजच्या कर्मभूमीत इथं आलेलो आहोत आणि एखाद्याचं साहेबांच्याकडून नाव जर चुकलं असेल तर माफी मागतो आणि साहेब कंटिन्यू करतील.
माफ करा मंडळी, मंचावर उपस्थित मंडळी सर्व, माझी सर्वप्रथम पहिलीच वेळ होती आणि एकदम सर्व इतकी मान्यवर मंडळी आल्यानंतर माझं कन्फ्युजन होतं, तसं माझ्यावर कशा तर माफी. मान्यवरांनी मला सगळं माफ केलेलं आहे. परत एकदा कार्यक्रमाला आपण आपली शोभा आणूया. तर माननीय बबलूभाऊ देशमुख यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन पेंडे साहेब करतील अशी त्यांना मी विनंती करतो. जिल्हा परिषद अध्यक्ष बबलूभाऊ देशमुखांचं विशेष स्वागत श्री पेंडे साहेब करत आहेत. अमरावतीच्या खासदार माननीय श्री नवनीतजी राणा मॅडम यांचं स्वागत अधीक्षक अभियंता शर्मा मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शर्मा मॅडम, खासदार मॅडमचं स्वागत. माननीय खासदार अमरावती लोकसभा यांचं स्वागत माननीय अधीक्षक अभियंता मॅडम करत आहेत. विधान परिषद सदस्य श्री प्रवीण भाऊ पोटे यांचं श्री काकड साहेब पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. काकड साहेब. दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री बळवंतभाऊ वानखेडे यांचं स्वागत श्री महेश गाडगे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जिल्हा परिषद उपाध्यक्ष माननीय श्री विठ्ठलरावजी चव्हाण यांचं श्री काकडसाहेब पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. स्वागत समारोहाचा कार्यक्रम जवळपास आटोपलेला आहे. गाडगे बाबा मिशन मुंबईचे श्री मधुसूदनजी पाटील यांचे स्वागत श्री देशमुख साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मंचावर उपस्थित असलेली मंडळी त्यांचं सर्वांचं स्वागत माननीय आमदार बळवंतभाऊ वानखेडे यांच्यातर्फे करण्यात येत आहे. माननीय श्रीमती अरुंधती शर्मा मॅडम यांचं स्वागत श्री देशमुख करतील. स्वागत समारोहाचा कार्यक्रम आटवलेला आहे. प्रास्ताविक भाषण माननीय अधीक्षक अभियंता करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सन्माननीय पालकमंत्री यशोमती मॅडम आणि मंचावरील उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य, आज संत गाडगेबाबा यांच्या जन्मस्थळी शेंडगाव या पवित्र ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे.
या कामामधलं फक्त तांत्रिक बाबी मी थोडक्यात ब्रीफ करणार आहे, कारण मॅडम नाही बोलायचं आहे. हा विकास आराखडा 18 कोटी 63 लाखासाठी मंजूर असून या विकास आराखड्यामध्ये आपण इथे धर्मशाळेचं बांधकाम करणार आहोत. श्री आदरणीय संत गाडगेबाबा यांच्या स्मृती भवनाचे बांधकाम करणार आहोत. त्याचा तळमजला, पहिला मजला आणि दुसरा मजला असा वाव आहे. त्यासोबतच बहुउद्देशीय सभागृहाचंही बांधकाम करणार आहोत. न्याहरी भवन, आर्ट गॅलरी बांधकाम आणि जे संत गाडगे महाराजांची शिकवण होती स्वच्छतेच्या बाबतीत त्यांनी सामाजिक कार्य केलेलं आहे. म्हणजे जेव्हा मूर्तीपूजा आणि अंधश्रद्धेच्या ह्याच्यात असलेल्या समाजाला त्यांनी स्वच्छतेची दिशा दिलेली आहे. त्यांच्या आठवणीस्तव म्हणजे त्यांचं स्वतःचंही म्हणणं होतं की त्यांच्या कार्याला पुढे नेणं हीच त्यांच्यासाठीची भक्तीचा एक चांगला रस्ता आहे. त्यामुळे ग्रामसफाई अभियान प्रशिक्षण केंद्र असं प्रशिक्षण केंद्राचं बांधकाम पण आपण या विकास आराखड्यामध्ये करणार आहोत. त्यासोबत संरक्षक भिंत आहे. ही जी जमीन आहे 6.5 एकरची, याला कंपाऊंड वॉलचं बांधकाम आहे. आतमध्ये आवश्यक असलेले रस्ते आणि अस्तित्वातील हे जे पोच रस्ते आहे याची सुधारणा, यासोबतच महिला व पुरुष यांच्यासाठी प्रसाधनगृह आणि इलेक्ट्रिफिकेशन आणि घाटाचं बांधकाम. या व्यतिरिक्त आपल्याला एक मोठं सभागृह बांधायचं होतं, पण तशी तरतूद आणि तेवढं निधीचं हे असल्यामुळे एक ओपन सभागृह ज्याला म्हणतो आपण एम्पी थिएटर, म्हणजे फक्त स्टेज आणि जिथे कार्यक्रम घेता येतील असं ओपन टू स्काय असलेलं एक एम्पी थिएटरचंही आपण याच्यामध्ये प्रोव्हिजन केलेलं आहे. यासोबत या कामाची आता वर्क ऑर्डर झालेली आहे. कामाचं भूमिपूजन मॅडमनी आत्ताच केलेलं आहे. इथून पुढे 10 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण हे काम पूर्ण करायचं आपलं नियोजन आहे. उपस्थित आज सगळेच मान्यवर इथे आहेत. मला फक्त मॅडमना 2च गोष्टी सांगायच्या आहेत की या विकास आराखड्यामध्ये भुलेश्वर नदीवर एक पूल बांधणं गरजेचं आहे. ते साधारण 7.5 ते 8 कोटी त्याला लागतील. त्याचंही नियोजन मॅडमशी झालेलीच आहे चर्चा. ते आणि शेंडगावकडं मूळ रस्त्यापासून अंजनगाव रस्त्यापासून शेंडगाव मधून या विकास आराखड्याकडे येणारा जो रस्ता आहे त्याला आपल्याला कुठेतरी एक काम घ्यायला लागणार आहे. ह्या 2 गोष्टी करणं गरजेचं आहे. असं म्हणतात की गॉड इज इन डिटेल. तसंच ह्या इंजिनिअरिंगच्या बांधकामामध्ये मी आणि माझी टीम आम्ही त्याच्यामध्ये डिटेलिंग केलेलं आहे. आपल्याला वृद्ध लोकांना आणि अपंग लोकांना म्हणजे ऍक्सेसिबल टू इंडिया म्हणतो तसं सगळीकडे अप्रोच रस्ते आणि रॅम्पची प्रोव्हिजन आपण ह्याच्यात घेतलेली आहे. आणि ही सर्व कामे उत्तमरित्या आणि उत्तम दर्जाची करण्याची ग्वाही मी आज इथे देत आहे. एवढं बोलून मी माझ्या 2 शब्दांनी प्रस्तावना संपवते. थँक्यू. धन्यवाद. कार्यक्रमामध्ये शेडगाववाले सायलेंट प्लीज. हे शासकीय कार्यक्रम आहे, त्यांना बोलू दे. सायलेंट प्लीज राहा. सोनं आपल्याला बाबाचं काम करायचं आहे. आपल्याला बाबाचं काम करायचं आहे. यानंतर ढगापूरचे आमदार श्री बळवंतभाऊ वानखडे आपलं मनोगत व्यक्त करतील. मी आता विनंती करतो. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा सर्वांचे कैवारी महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्या या पावन भूमीत आज आपण उपस्थित आहोत ते महान संत गाडगे महाराज, या सर्व महापुरुषांच्या विचारांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय आमच्या नेत्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमतीताई ठाकूर, या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले जिल्ह्याचे नेते, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय बबलू देशमुख, या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या जिल्ह्याच्या खासदार आदरणीय नवनीतताई राणा, आदरणीय माजी मंत्री प्रवीणभाऊ पोटे, माजी आमदार रमेशभाऊ गुंजने, आदरणीय उपाध्यक्ष विठ्ठलरावजी चव्हाण साहेब, आरोग्य आणि वित्त सभापती बाळासाहेब हिंगीकर,
गाडगे महाराज मिशनचे सर्व संचालक अध्यक्ष महोदय पाटील आणि उपस्थित सर्व आदरणीय मंचवर असलेले गणमान्य व्यक्ती, आपण सर्व गाडगे महाराजांवर प्रेम करणारे या परिसरातील सर्व सन्माननीय नागरिक, आपल्या सर्वांना माहित आहे शेणगावचा इतिहास हा सांगण्याची गरज नाही, परंतु गाडगे महाराजांच्या नावानं हे शेणगाव आंतरराष्ट्रीय कीर्तीचं हे गाव झालं. परंतु मनात खंत होती की या गावचा विकास रखडलेला आहे आणि विकासाच्यासाठी आपण काहीतरी झटलं पाहिजे, हा मनात चंग होता. नव्हे तर निवडून आल्यानंतरही आपण गाडगे महाराजांच्या जन्मभूमीकडे लक्ष दिलं पाहिजे असा प्रामुख्याने उद्देश होता. मी माझ्या उमेदवारीचा फॉर्म भरला असेल तर तो गाडगे महाराजांच्या नागरवाडीतून इथं दर्शन घेऊनच भरलेला आहे आणि निवडणुकीच्या दिवशी मी कुठं असेल तर फक्त गाडगे महाराजांच्या चरणी नागरवाडीत इथे येत होतो. एवढी गाडगे महाराजांवर अतिशय श्रद्धा असलेला माणूस या मतदारसंघाचा मी आमदार असल्यामुळे मला सार्थ अभिमान आहे. मी मान्यवरांना सांगू इच्छितो, ताई, हा विकास आराखडा 18 कोटी 63 लाखाचा असेल, पण ह्या नुसत्या भिंती किंवा वॉल कंपाऊंड किंवा इतर अशा बाबी नसल्या पाहिजेत. तर इथं हा जिवंतपणा असला पाहिजे, याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. या गावचा आणि या गाडगे महाराजांच्या पावन स्पर्शानं हे गावचे आजूबाजूचे जे काही 12 खेडे आहेत, मग कोतेगाव असतील, कोकर्डा असेल आणि इतर आजूबाजूचा परिसर लाखनवाडी म्हणा किंवा इतर बाजूचा परिसर असेल, तो परिसरातील अनेक समस्या इथं आहेत. आपण येताना पाहिलं, मुख्य रस्ता हा अतिशय खराब झालेला आहे. गावातील रस्ते नाही, गावातील रस्ते सुद्धा या कृती आराखड्याच्या माध्यमातून झाले पाहिजेत. इथली अंगणवाडी असेल, शाळा असेल, अन्य बाबी असतील, त्या सर्व बाबींचा विकास या विकासाच्या कृती आराखड्याच्या माध्यमातून आणि गाडगे बाबाचं नाव या गावाला असल्यामुळे या माध्यमातून आपण आजूबाजूचा जो परिसर आहे, कोतेगाव असेल किंवा अन्य भाग असेल, इथं पुलाचा विषय आहे. आताच अरुंधतीताईने सांगितलं पुलाचा विषय, हा पूल होणं गरजेचं आहे, कारण या पुलामुळे सर्व म्हणजे जवळपास आशेगाव पासूनची जी मंडळी आहे ते सर्व या पुलामुळे या गावाला जोडले जातील. आणि घाट होणं महत्वाचं आहे, जो इथं पाणी बारमाही राहिलं पाहिजे, यासाठी घाट सुद्धा कोल्हापुरी बांधाऱ्यासाठी सुद्धा झाला पाहिजे अशी आपल्याकडून मी मागणी व्यक्त करतो. आणि आज माझ्या मतदारसंघात आपण वेळ दिला, भूमिपूजन केलं, त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद बळवंत भाऊ वानखडे साहेब. यानंतर खासदार सौ नवनीत राणा आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. गाडगे बाबा की आदरणीय मंचवर उपस्थित सगळे मान्यवर, या जिल्ह्यातले पालकमंत्री आदरणीय यशोमतीताई ठाकूर, या मतदारसंघाचे आमदार बळवंत भाऊ वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, माजी मंत्री पोटे साहेब, विठ्ठलरावजी चौहान काका, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष बुंदिले साहेब, बाळासाहेब इंगणीकर, माजी आमदार बुंदिले साहेब, शर्मा मॅडम, काय कामाचं आहे नाव माहित नाही, आमच्या पालकमंत्र्याला सुधाकर भाऊ बारसागडे, मोहन दादा, म्हणून तिथे बसलेले आहे. आणि सगळी गावकरणी, जेवढेही लोक, मला आता महिला पुरुष मंडळी ज्या गावात भेटली आणि मंदिरात आपण दर्शन केलं आणि त्यांची कंप्लेंट
मी इलेक्शन मध्ये माझ्या दौऱ्यामध्ये या 2019 मध्ये या गावात खूप रात्री आली होती आणि फक्त दर्शन गेला आणि मी निघून गेली होती. त्याच्या आधी 2013 मध्ये इथे दर्शनासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी बाबाच्या मी या गावात जन्मभूमी ज्या गावामध्ये आहे त्या गावामध्ये आली आणि दर्शन घेतलं होतं. तर आता सगळे महिलांनी तिथे धरलं आणि काही पुरुष मंडळी तिथे होती आणि त्यांनी म्हटलं की सगळे राजकीय लोक इथे येतात, हार टाकतात आणि स्वतःचा विकास करून जातात, पण आमच्या गाडगे बाबा तसंच राहिलेले आहे. त्याचा विकास कधी होईल आणि इथून राजकारण कधी संपन्न आणि बाबाचा विकास खरी अर्थाने कधी या गावाचं आणि या मंदिराचा आणि जन्मस्थानाचा कधी होईल. तेव्हा जेव्हा ऐकलं तेव्हा विचार पडते की कुठे ना कुठे खरी गोष्ट आहे. कारण की ज्या जन्मस्थानामध्ये मी आतमध्ये गेली, जी मंदिर 100 वर्ष जुनी जे भिंत आहे ते आजी सुद्धा त्याच परिस्थितीमध्ये आणि जिथे गाडगे बाबाचे मंदिरामध्ये आम्ही हात टाकायला गेलो तो मंदिर सुद्धा तसंच आहे. आराखडा आज आलेला आहे. त्याच्यासाठी खूप मनापासून चांगलं वाटतं की आराखडा आला. 18 कोटीचं काम आहे आणि त्याच्यामध्ये एसी मॅडमनी आता शर्मा मॅडमनी म्हटलं की त्याच्यामध्ये भिंत घ्यायला लागेल. पण आपली इच्छा आहे की त्या मंदिराचाही आपण नक्की विचार केला पाहिजे. जे जन्मस्थान आहे त्याच्या सुद्धा त्याच्यामध्ये आपण विचार केला पाहिजे आणि काम हा चांगले दर्जेचा झाला पाहिजे याचं लक्ष तुम्ही ठेवा. कारण की यांची आजपर्यंतची कंप्लेंट जी आहे ते 100 वर्ष असंच चांगल्या पद्धतीने ते काम झालं पाहिजे की 100 वर्षापर्यंत या लोकांनी कोणाला कंप्लेंट त्या गोष्टीची केली नाही पाहिजे. तेवढी आपण सब्जेक्ट आपल्या डोक्यात आपण ठेवून कामाला सुरुवात करा. कारण की या जिल्ह्यामध्ये गाडगे बाबाचं नाव आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये गाडगे बाबाचे विचार घेऊन चालणारे बरेचशी मंडळी आणि भक्त मंडळी आहे जे ज्यांचे विचार घेऊन आजही प्रत्येक क्षेत्र मग तो कोणताही क्षेत्र असो, राजकारणामध्ये असो, तर वाईट राजकारणाला संपवण्यासाठी चांगला राजकीय व्यक्ती मंचावर येत असते. हा सगळ्यांना माहिती आहे. तो विचार फक्त गाडगे बाबाचीच आहे की स्वच्छता अभियान ज्यांनी विचार सगळे लोकांमध्ये आणून ठेवले तो विचार घेऊन आपण काम करत आहे. आणि या गावाचं आणि गाडगे बाबा संस्थांचं आणि गाडगे बाबा मंदिर आणि जन्मस्थानचं सुद्धा जेवढंही राज्यामधून पालकमंत्री आहे, इकडचे आमदार आहे, बबलू भाऊ आहे, हे सगळं जिल्हा परिषदच्या माध्यमातून गार्जन मिनिस्टर या माध्यमातून या गावाचा विकास आणि या संस्थांचा आणि मंदिराचा आणि आराखडा माध्यमातून करणारच आहे. पण त्याच्यासोबत जर आमच्याकडनं जेही होईल केंद्र म्हणणं ते नक्की मी सुद्धा प्रयत्न करेन की केंद्राकडनं या गावाला, या मंदिरासाठी, या संस्थांसाठी आपण काही ना काही योगदान आपलं केलं पाहिजे. 1 वर्ष खासदारकी का भेटला आणि त्याच्यामध्ये 10 महिने 11 महिने आपले सगळे कोविडमध्ये कोरोनामध्ये चालले गेले. तर काम करण्याचा फंड आपल्या हाती नसताना आपण जास्त काही जिल्ह्यात करू शकलो नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे 3 वर्ष या 2021, 22 आणि 23, 24 इलेक्शन पर्यंत परत जेही माझ्याकडनं होईल तेवढी निधी खेचून आणू आणि केंद्रामधून आणि माझ्या जिल्ह्यामध्ये त्याच्यासाठी काम करण्याचा प्रयत्न मी नक्की इमानदारीने आपले मतदारसंघ आणि माझे मतदार आणि माझे शेतकरी आणि आमच्या गावासाठी नक्की मी करण. एवढा शब्द मी आपल्याला देते आणि सगळ्यांचे मनापासून धन्यवाद करते. गाडगे बाबा की. यानंतर विधान परिषद सदस्य माननीय प्रवीण भाऊ पोटे पाटील. गाडगे महाराज की. अरे जेवले नाही का? गाडगे महाराज मध्ये सांगितलं काही कळलं नाही का आजपर्यंत? जरा जोरात आवाज आला पाहिजे. आपला जिल्हा हा गाडगे महाराजचा जिल्हा आहे. पुऱ्या देशात, पुऱ्या महाराष्ट्रात हा गाडगे महाराजचा जिल्हा ओळखला जाते. आणि त्याच्यासाठी आपण आवाज जर काढू शकत नसेल तर या ठिकाणी आपण एवढं मोठं निधी आपण आणला. सगळ्यांच्या यामध्ये सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. नुसतं प्रवीण पोटे माजी पालकमंत्री किंवा या महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस किंवा तेव्हाचे राज्यपाल ज्यांनी हा पुतळा त्या ठिकाणी लावला, नुसतं त्यांचंच नाही तर या गावातलं, या जिल्ह्यातलं तुकडं गाडगे महाराजांवर प्रेम करणाऱ्या सगळ्या मंडळीचं या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि आज जवळपास 18 कोटी रुपयाचा हा आराखडा या ठिकाणी आपण मंजूर केला. हा फेब्रुवारी 19 म्हणजे जेव्हा मी मंत्री असताना फेब्रुवारी 19 मध्ये हा आराखडा, जिल्ह्याचा आराखडा आपण तयार केला. आणि जवळपास
125 कोटी रुपयाच्या जिल्ह्यामध्ये जितके काही आराखडे आहेत ते सगळे आराखडे आपण तयार केले. आणि काही सांगताना मला आनंद आहे की हा जो गाडगे महाराजांचा जो धर्मशाळा, गाडगे महाराजांचा शेणगावचा जो महत्वाचा मुद्दा होता, हा जवळपास 18 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी आपण 19 फरवरीमध्ये आपण याला मान्यता दिली. आणि तेव्हा माननीय मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी येऊन या ठिकाणी पूजा केली आणि हा पुतळा आपण अर्धाकृती पुतळा या ठिकाणी उभा केला. पण मधातल्या काळामध्ये काय झालं, मधातल्या काळामध्ये कोविडमध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या, सरकार नवीन स्थापन झालं. पण तरी सुद्धा मी पालकमंत्री यशोमतीताई यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आभार यासाठी व्यक्त करतो की आम्ही आराखडा फरवरी 2019 मध्ये केला होता आणि त्याला मान्यता सुद्धा 18 कोटीची तेव्हा दिली होती. परंतु या मनातल्या काळामध्ये पैसे आणत असताना त्या काही गोष्टी आम्ही करू शकलो नाही. आमचे आमदार बुंदेले साहेब आहेत, त्यांचं सुद्धा मोठं या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन होतं. आणि सारखं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं शर्ट पकडून फाटेपर्यंत या शेणगाव गावाचा विकास आराखडा तयार झाला पाहिजे हे त्यांनी सांगितलं. आता हा काय पॉलिटिक्सचा मुद्दा नाही. या ठिकाणी मी जेव्हा आमचे काही कुलकर्णी किंवा आमच्या मॅडम भाषण करत असताना काही लोक आतून खालून बोलत होते, हे खालून बोलणं चांगलं नाही. पालकमंत्री असो की खासदार असो की या ठिकाणी असलेले प्रमुख व्यक्ती असो, जेव्हा उभे राहतात तेव्हा आपण प्रामुख्यानं ही लोक तोंडातून मुखातून काय बोलतात याचा फक्त लेखी जोखा आपण ठेवला पाहिजे. तुमच्याकडे ज्या दिवशी 5 वर्षानंतर ज्या दिवशी तुमच्याकडे शिक्का मारायची वेळ येते त्या दिवशी त्याचा आपण विचार केला पाहिजे. खाली बसून आपण एखाद्याला कॉमेंट करणं हा काही चांगला भाग नाही. प्रामुख्याने आपण गाडगे महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये गाडगे महाराजांच्या त्यांच्या केलेल्या कर्तृत्वामध्ये आपण वाढलेलो आहे. त्यामुळे आपण हा सुद्धा प्रामुख्याने हा विषय महत्त्वाचा लक्षात ठेवला पाहिजे. या ठिकाणी आज या मंचावरती आमच्या लाडक्या नेत्या या यशोमतीताई ठाकूर, बाल कल्याण मंत्री, आपल्या पालकमंत्री आणि आमचे बबलू मित्र, जिल्हा परिषद अध्यक्ष खासदार नवनीतताई राणा, बळवंतरावजी वानखडे आमदार, जिल्हा परिषद सदस्य चव्हाणजी, रमेशजी बुंदेले, बाळासाहेब विमणीकर, विजयजी काळमे, सुधाकरजी भारसागडे, हरिभाऊजी मोहोळ आणि मुंबईहून आलेले गाडगे महाराज मिशनचे, गाडगे महाराजला मानणारी मंडळी, त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य आहेत, आमचे जिल्हा परिषद सदस्य आहे, पंचायत समिती सदस्य आहेत, नवीन निर्वाचित झालेले जिल्हा परिषद आपल्या नवीन झाली ना ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण या राज्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये आपण जेव्हा काम करतो, आमचा पीडब्ल्यूडी विभाग माझ्याकडे काम करतो तेव्हा मी पीडब्ल्यूडीचा राज्यमंत्री म्हणून काम करत होतो. नवनीतजींना या ठिकाणी विषय मांडला की या महाराष्ट्रामध्ये पीडब्ल्यूडी असल्यामुळे या महाराष्ट्राचा विकास झालाय. मी प्रामुख्याने आपल्याला सांगतो, इतर बाजूला कोणालाही पीडब्ल्यूडी मधला पी सुद्धा माहित नाही. आज या महाराष्ट्राचा विकास खऱ्या अर्थानं पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून झाला. आता तो कमी जास्त असतो. आता यामध्ये विषय असा आहे नवनीतजी की काही ठिकाणी किती ओढायचं, काही ठिकाणी किती सोडायचं हा एक भाग असतो. पण या ठिकाणी 100% सांगतो की मी 5 वर्ष पीडब्ल्यूडी काम केलं. प्रामुख्याने चांगलं काम या गाडगे महाराजांचं काम जे आपण करतोय ते चांगलं होईल याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि आज मी आल्यानंतर मी गाडगे महाराजच्या मिशनच्या काही मंडळींना विचारलं की आपण मुंबईहून आलात, गाडगे महाराजांची जी आमची जवळीक नाही, कारण गाडगे महाराजला मी जिवंतपदी पाहिलेलं नाही, तेव्हा आमचा जन्म नव्हता. परंतु गाडगे महाराजांसाठी जे जे करता आलं, मुंबईमध्ये तुम्हाला एक सांगतो की आमची ती सेंट जॉर्जची धर्मशाळा आहे, दादरची धर्मशाळा आहे, त्या ठिकाणी ती धर्मशाळा इतकी अस्तव्यस्त होती की त्या ठिकाणी पेशंट ठेवणं किंवा लोकांना राहणं फार कठीण होतं. मी जवळपास 7 कोटी रुपये मी माझ्या निधीतून नाही दिले. मी गाडगे महाराजांनी जशी झोळी फोडून लोकांना पैसे मागितले, जेव्हा जेव्हा ती लोक माझ्याकडे कामासाठी यायची, मी त्यांना एवढंच सांगायचं की आमचे गाडगे महाराज आहे, यासाठी जर काही करता आलं तर आपण केलं पाहिजे. जवळपास 6.5 कोटी रुपये त्या ठिकाणी त्या धर्मशाळेमध्ये लावले. आणि गाडगे महाराजच्या जितक्या काही या जिल्ह्यात धर्मशाळा किंवा ज्या काही गोष्टी असेल ताई, तुम्हाला सांगतो ही आपल्याला संधी आहे.
मी पालकमंत्री असताना मी कधीही पॉलिटिक्स केलेलं नाही. मी सगळ्यांना घेऊन चाललो. आज जर तुम्ही जिल्ह्यात पाहिला ताई, आपण जो विकासाचा झंझावात जो समोर नेलेला आहे, फक्त तो त्याला आपल्याला कंटिन्यू करावा लागतो. आपण ज्या गावात पाय ठेवा त्या गावात तुम्हाला विकास दिसेल, त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काम दिसेल. आता ते फक्त आपल्याला निधी मॅनेज करून, कारण कोविड मध्ये आपलं 1 वर्ष गेलं आपल्या सरकारचं, तो निधी मॅनेज करून आपल्याला ती कामं पूर्णत्वास कशी करायची आहे एवढंच काम आपल्याला करायचं आहे. ही आपली संधी आहे. आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा निवडून देतात तेव्हा आपल्याला संधी मिळालेली आहे. आपण या ठिकाणी आम्ही स्टेजवरती भाषण करायसाठी उभे राहतो. आम्ही खरं बोलतो, खोटं बोलतो, हे सगळी जनता सब जानती है, सब कुछ जानती है. खोटं काहीच नाही याच्यामध्ये. वेळ प्रसंगी तुम्हाला माहिती आहे 5 वर्ष झाल्यानंतर काय करायचं असते. पण हा पॉलिटिक्सचा भाग नाही आहे. आपण आपल्या सगळ्या बाबी या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जी या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये मोठी लोक झाली, शिवाजी महाराज, या ठिकाणी ज्या ठिकाणी जी मोठी लोक झाली त्यांचा वारसा आपल्याला चालवायचा आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगेल. आणि सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. ताई तुम्हाला विशेष, पालकमंत्री यांना विशेष शुभेच्छा देतो. कारण आपल्याला जवळपास या ठिकाणी काही मांडत असताना काही गोष्टी सुटल्या आहेत की ज्या गोष्टी आपण करायला पाहिजे. काही इथे भिंतीचा विषय घेतला, तो आहे ऑलरेडी भिंती. या ठिकाणी आपण पुलाचा विषय आहे, पूल राहिलेला आहे, तो पूल आपण केला पाहिजे. आणि अप्रोच रोड ज्या ठिकाणी आपण इकडे येतोय गावामध्ये त्या ठिकाणी अप्रोच रोड सुद्धा घेतला पाहिजे. ताई मला आठवते की आपल्या मोजरी विकास आराखड्याच्या अंतर्गत आपण भरपूर 20-25 गावं डेव्हलप केली. आता मी म्हणतो गाडगे महाराजच्या अंतर्गत या ठिकाणची आजूबाजू सारी गावं डेव्हलप करून टाका. चव्हाण काका पाहून राहिले. आणि पूर्ण विकास, 100% विकास हा ताई आपल्या माध्यमातून या ठिकाणी झाला पाहिजे अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि धन्यवाद व्यक्त करतो की आपण या कार्यक्रमाला बोलावलं आणि आमची उपस्थिती आपण जाणून घेतली. आणि लोकांची बरेच, कारण कोविडच्या काळामध्ये 1 वर्ष मी जिल्ह्यातून बाहेर निघालोच नाही. मला स्वतः सुद्धा 4 ऑपरेशन करावं लागले, वेगवेगळ्या गोष्टीमध्ये राहिलो. काही लोक आमची आपसाची चर्चा करायची, प्रवीण पोटे गायब झाले काय. अरे प्रवीण पोटे असं व्यक्तिमत्व आहे की ज्याच्यावरती माती जरी टाकली तर तो उखडून बाहेर येणारं व्यक्तिमत्व आहे. एवढंच मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय श्री अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ देशमुख हे आपलं मनोगत व्यक्त करतील, मी अशी त्यांना विनंती करतो. या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्राच्या आमच्या नेत्या, अमरावती जिल्ह्याच्या काँग्रेसच्या नेत्या, महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या नेत्या, अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री आमच्या भगिनी माननीय मंत्री यशोमतीताई ठाकूर, त्या भागाच्या आपल्या जिल्ह्याच्या खासदार माननीय राणाताई, माजी पालकमंत्री प्रवीणभाऊ पोटे, आमचे जुने मित्र होते ते तिकडे गेले, मी इकडे राहिलो. मधात योग आला होता पण तो गेला निघून. आणि आमचे उपाध्यक्ष या भागाचे जिल्हा परिषद सदस्य माननीय विठ्ठलरावजी चव्हाण साहेब आणि या भागाचे आपल्या घरचे आमदार, सर्वाला आपल्याशी वाटणारे आमदार, आपल्या घरच्या सारखे वाटणारे आमदार, तुम्ही ताकदीने निवडून दिलेले आमदार माननीय बळवंतरावजी वानखडे, आमचे सुधाकररावजी भारसागणे, मिशनचे अध्यक्ष, आमचे आरोग्य सभापती माननीय बाळासाहेबजी गावंडे, नाईक साहेब, हरिभाऊजी मोहोळ, प्रमोदरावजी दाळू, प्रदीपराव देशमुख आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि इथं आलेले सर्व गाडगे महाराजांचे भक्त, प्रेमी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी. जिल्ह्यात गाडगे महाराजांचे मला वाटतं 4 की 5 मिशनचे ठिकाण, त्यात एक शेणगाव आहे, वलगाव आहे,
अमरावती आहे आणि नागरवाडी. पण ज्या हिशोबानं विकास पाहिजे त्या हिशोबानं विकास झाला नाही. गाडगे महाराजाला आठवण आपण याच्या आधी करायला पाहिजे होत, पण त्या पद्धतीनं इथे पैसा खूप लेट पडला. मग एक वलगाव आहे जे आमच्या तैच्या मतदारसंघात येते आणि तैच्या पाठपुरावानं वलगावचं पाहिलं का हो गाडगे महाराजाचं ठिकाण? तिथे एकदा मला वाटतं प्रत्येकाने जाऊन पाहायला पाहिजे. ताईने एवढा मोठा विकास केला, एवढं मोठं धर्मशाळा, सभागृह, सर्व तऱ्हेच्या त्या गाडगे महाराजाचं सँक्शन करून बांधकाम करून आणलं. एक जिल्ह्यात प्रेक्षणीय स्थान म्हणून वलगावचं झालं. आपण मोठ्या मोठ्या गोष्टी करून राहिलो, मोठ्या मोठ्या गोष्टी झाल्या, पण परिस्थिती अशी आहे की ज्या पद्धतीनं गाडगे महाराज आपल्या जिल्ह्याचे आहेत त्या पद्धतीनं आपण विकास करू शकलो. फक्त वलगावला झाला. अमरावतीचं मेन ठिकाण आहे. अमरावतीला ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे पोटे साहेब, त्या पद्धतीनं विकास अमरावतीला पण झाला. अमरावतीला एक बिल्डिंग झाली 11 कोटी. जेव्हा रावसाहेब शेखावत आमदार होते तेव्हा 11 कोटी तेव्हा सँक्शन झाले होते. तेच बिल्डिंग अजून पर्यंत पूर्ण झाली. तर म्हणून ताई तुम्हाला विनंती आहे आणि तुम्ही ते करणारच आहे. अमरावतीवर, नागरवाडीवर, वलगाववर तुमचं लक्ष आहेच आणि शेणगावर जो फेब्रुवारीला विकास आराखडा मंजूर झाला मंजूर केला पोटे साहेबांनी, पण शेवटी मंजूर झाला. याच्या आधी करायला पाहिजे होते तर बिल्डिंगा तयार झाल्या असत्या. पोटे साहेब विकास आराखडा पोटे साहेबांनी मंजूर केला, पण जो कॅन्सल झालेला विकास आराखडा आहे तो आमच्या ताईने आणि पळवंतरावनी सँक्शन करून आणि त्याचं भूमिपूजन आज आपण करणार आहोत. या 18 कोटीचं भूमिपूजन नाही तर या तुम्हाला ज्या काही या अडचणी आता पोटे साहेबांनी सांगितल्या, आमच्या नवनीत ताईंनी सांगितल्या, ज्यांनी कोणी सांगितल्या ते सर्व काम मार्गी लावायचा प्रयत्न आमच्या पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर करणार. आता थोडक्यात तुम्हाला सांगतो, पोटे साहेब पालकमंत्री असताना जिल्ह्याचा विकास झाला. पोटे साहेब, मी तेव्हाही जिल्हा परिषदला होतो, आताही जिल्हा परिषदला. तेव्हा 11 ते 15 कोटी रोडवर पैसे आमचे पोटे साहेब टाकत होते. पण आजची पोटे साहेब परिस्थिती अशी आहे, कोविड आहे, 1 वर्षाचा कोविड झाला, पूर्ण ठप होत. पहिले 33% या सरकारनं पैसा टाकला, नंतर 75% टाकला, नंतर 100% टाकला. पण तो 100% कसा? आमच्या ताईने, आमच्या आमदारांनी जो 15 कोटी रोडवर, ग्रामीण रस्त्यावर पैसे होते ते आज 50 कोटी आहे. काल परवा नियोजन झालं 106 कोटीच. म्हणून कसा विकास करायला पाहिजे आणि ताईचा कसा झंझा होत आहे याच्यासाठी तुम्हाला सांगतो की तुम्ही जे काही बोलाल, जे काही सांगाल ते ताई मार्गी लावल्याशिवाय राहणार. हे जास्त बोलणार नाही, जास्त बोललो तर वेगवेगळे विषय होतील, म्हणून मी इथेच थांबतो. फक्त एकच रिक्वेस्ट आहे की जे काही ग्रामपंचायतचे इलेक्शन ताई सर्व परिसरात झाले आहे, सर्व तालुक्यात झाले आहे. या परिसरात 5-7 ग्रामपंचायतची इलेक्शन झाले. एखाद्या ग्रामपंचायतचा इथं सत्कार करणं बरोबर. सत्कार करायचा असेल तर रोड हा वेगळा कार्यक्रम आहे. म्हणून तुम्हाला विनंती आहे की इथे कुठला सत्कार करू. सत्कार करायचा असेल तर मग 7-8 ग्रामपंचायती बोलावा.
त्याचा सत्कार करा. एवढंच बोलून जे काही असेल, तुम्ही या भागाची चांगली माहिती आहे, मला थोडी कमी जास्त, म्हणून मी इथेच थांबतो आणि माझे 2 शब्द समाप्त. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पालकमंत्री नामदार ऍडव्होकेट श्रीमती यशोमतीताई ठाकूर, मंत्री महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, हे आपलं अध्यक्ष भाषण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसं सगळ्यांचं सगळं बोलून झालंय आणि सगळेजण अतिशय चांगलं या ठिकाणी सगळ्यांनी विषय मांडले. विषय एवढाच आहे की आपण गाडगे बाबा तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमीतले जन्मभूमीतले आहोत आणि ज्या सच्चाईनं ही 2 माणसं चाललीत त्या सच्चाईनं आपण जर चाललो नाहीत तर आपल्या आयुष्याला काही अर्थ उरत नाही, ही वास्तविकता आहे. बोलो गाडगे बाबा की म्हणजे जहिले गाडगे बाबा समजत नाही, त्यांचे कान फुटले पाहिजे एवढ्या जोरात, हो की नाही? नक्की. आमच्या बाया मग खाली बसून दिल्या तुम्ही बायाले आमच्या, आणि मग मोठ्या घरच्या बाया फक्त वर बसल्या. असं कसं चालत ना जीव? असं चालणार नाही. परत मॅडम ये क्या है, महिलाएं नीचे क्यों बैठी है? पण मला तिथनं दिसतच नव्हतं, एवढ्याच दिसत होत्या फक्त. गलत बात आहे, असं होता कामा नाही. या ठिकाणी खरं बोलण्यासारखं खूप सारं आहे आणि बोलू एक विषय. या ठिकाणी आज खरोखर एक चांगला क्षण आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आलेला आहे आणि ज्या गोष्टीची आपल्याला प्रतीक्षा होती त्या गोष्टीसाठी आज आपण या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहोत. गाडगे बाबांच्या या जन्मभूमीमध्ये आज त्यांच्या नावाचा एक विकास आराखडा जो मागच्या काळी मंजूर झाला होता, सरकार बदलली, स्टे झाला होता, पुन्हा मंजूर करावा लागला. या सगळ्या धावपळीमध्ये का होईना पण आज आपण त्याचं भूमिपूजन करतो. भूमिपूजन करतोय म्हणजे काय लय आम्ही तीर मारले अशातला काही भाग नाही. मी मागच्या 10 वर्षापासून 12 वर्षापासून या ठिकाणी निवडून येते. प्रवीण भाऊ पण 8-1 वर्षांपासून येत आहेत. बाबी पहिल्यांदा आले आहेत, भाऊ पहिल्यांदा आले आहेत. पण आमच्या जिल्हा परिषदेचे दादा पण तुम्ही सातत्याने 2 वेळेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहात, बँकेचे अध्यक्ष होतात. या ठिकाणी आमचे सभापती इथं आहेत. या ठिकाणी उपस्थित सन्मान्य बबलू दादा, सन्मान्य नवनीत भाभी. हो तसं होऊ शकते, पण ते डायरेक्ट होऊ शकते, ते डायरेक्ट होऊ शकते. त्याची तिकीट नाही 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 नाही, त्या सगळ्या तिकीट आजच्या तारखेला माझ्याच पाहिजे आहे फक्त. म्हणून माझ्याशी सगळे चांगले वागा असं मी गाडगे बाबाच्या जन्मभूमीत झालेलं सांगतोय. या ठिकाणी उपस्थित सन्मान्य नवनीत भाभी, सन्मान्य आमचे प्रवीण दादा. आणि खरंच आहे प्रवीण दादांनी पालकमंत्री असताना राजकारण कमी आणि काम जास्त केलं. ते आमच्यापेक्षा मोठे आहेत आणि पालकमंत्री म्हणून जास्त काळ राहिलेत, म्हणून त्यांचंही मार्गदर्शन या सगळ्या गोष्टींमध्ये लागेलच. बबलू दादांचं मार्गदर्शन आम्हाला लाभतच राहतं. या ठिकाणी बळवंत दादा आहे, अतिशय साधा माणूस. ह्याच्यावेळेस साधा माणूस अख्ख्या महाराष्ट्रात नाही राजू. मग त्याची गंमत नंतर सांगतो तुम्हाला काऊन म्हणून राहिली मी. म्हणजे त्याची गंमत अशी आहे की हे सरकार बसल्यापासून
आज बबलू भाऊ नाही घेतलं दादाला. आम्ही म्हटलं चला ताई, मला 15 दिवस झाले नाही, तुम्ही सारखं म्हणजे दर्यापुरात असता, मतदारसंघात कोण येत नाही. पण एवढा साधा माणूस आहे की त्याला माहिती कसं काम करून घ्यायचं. तर एवढा साधा माणूस गोंडस आहे. या ठिकाणी उपस्थित सन्माननीय माजी आमदार रमेश दादा बुंदेले, उपाध्यक्ष आमचे विठ्ठलांना उपाध्यक्ष आहेत. आणि इतकं साधं माणसं, साधं राहणं जेव्हा आम्ही ठरवलं होतं, खरं महाविकास आघाडी ही सगळ्यात पहिले बबलू जिल्हा परिषद मध्येच आम्ही केली. प्रवीण भाऊ तुम्ही लय प्रयत्न केले, पण आम्ही आमची आघाडी केली. निधीतला अन्याय केला नाही केला, मला महा बरोबर भेटून गेलं. या ठिकाणी उपस्थित सन्माननीय बाळासाहेब दादा हिंगणेकर, या ठिकाणी उपस्थित गाडगेबाबा मिशनचे, खरं आज गाडगेबाबांच्या या जन्मभूमीमध्ये तुमचे सर्वांचे आभार मानते की तुम्ही मला मिशन मध्ये घेतलं, त्या लायकीचं मला समजलं. आणि गाडगेबाबांनी हे कसं रचलं, कुठून रचून आलं, कुठून तुम्हाला संकट आली, कुठून तुम्ही त्या ठिकाणी योगायोग आहे हा की माझ्या OSDचे वडील तुमच्या मिशन मध्ये होते आणि त्यांनी मग त्या सगळ्यात ज्या काही अडचणी होत्या त्या आपण निवारण करू शकलो आणि तुम्ही माझ्यासाठी या ठिकाणी जागा केली, म्हणून तुमचे कोटी कोटी आभार मानते. गाडगेबाबा मिशनचं सदस्यत्व होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे पद्मश्री काय असेल त्याच्यापेक्षा पलीकडची ही गोष्ट आहे असं मी मानते. आणि तुम्ही आज मला ती बहाल केली म्हणून तुमचे सर्वांचे आभार मानते. काम संपलं नाही, आत्ता खरं काम सुरू झालेलं आहे असं या ठिकाणी प्रांजळपणे व्यक्त करते. या ठिकाणी उपस्थित मोहिते दादा, सुधाकर दादा भारसागळे, खरं बोलता बोलता खूप काही गोष्टी बोलता येतील, पण सुधाकर दादांचं खरं कौतुक केलं पाहिजे की संकट कितीही आली तरी तो माणूस ठाम असतो. आणि आपण म्हणजे पुढे मी सांगन की काय झालं, का आम्ही इथपर्यंत येत नव्हतो आणि का मग मागच्या 10 वर्षांमध्ये आम्ही काही करू नाही शकलो. इथं आहे ते भगवे कपडे घालून, इकडे या भाऊ. हो, किती वेळा चक्कर मारलेला जीव सांगा लागल ना. आणलं बाबांनाच, आणलं बाबांनाच आणलं. काही नसताना, आम्ही काही नसताना, आमदार नसताना या ठिकाणी इथं आलो आणि खरोखर वाईट वाटत होतं की आपण काही करू नाही शकलो. त्यावेळेला खरं भाऊ सुधाकर भाऊ तुमचे बंधू होते इथं आणि मग त्याची तलवार राहायची, मग त्याची तलवार फुकटच असती पण ती डोक्यावर. प्रवीण दादाला मला चांगलाच अनुभव आहे त्या गोष्टीचा. त्याला किती आहे माहिती नाही, मला तर जरा जास्तच आहे. पण त्या तलवारीपायी आम्ही या ठिकाणी येऊ शकलो नाही ही वास्तविकता आहे. आणि म्हणून तो विकास रखडला याचं काही दुमत नाही, ही वास्तविकता आहे. कारण 10 वर्ष आधी मोजरी विकास आराखडा मंजूर झाला, वलगावचा गाडगेबाबांचा आराखडा मंजूर झाला, त्यावेळेला देखील धडपड आम्ही करू शकलो, करत होतो, पण शकलो नाही. ही पण वास्तविकता तुम्हा सर्वांसमोर त्या ठिकाणी मांडली पाहिजे. पण जसं मी म्हटलं की एका ठिकाणी ते होऊ शकलं नाही, पण प्रवीण भाऊ पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी त्याला प्राधान्य दिलं आणि बाकी काही बोलत नाही. मग जेव्हा महाजनादेश यात्रा महाज मोजरीतून निघाली राजे हो, 100 कोटी देणार होते, मग 1 कवडी आम्हाला भेटली नाही. असो, पण गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराज आमच्या पाठीशी आहे, तुमच्या आमच्या सर्वांच्या पाठीशी आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण घाबरायचं काय कारण नाही. या ठिकाणी हरिभाऊ दादा आहेत, ऋणमोचनसाठी आरडाओरडा त्यांचा सुरू असतो. हा पुतळा इथं बसला, 2 पुतळे आले होते, ऋणमोचनचा पुतळा गायब आहे. तो गायब पुतळा शोधण्याचं काम शर्मा मॅडम शोधा आहे. अहो गायब म्हणजे जिथं लागायला पाहिजे तिथं लागायला पाहिजे ना. तुम्हाला नवीन करून देतो ना, असं काही नाही म्हणलो. जो होता तो होता. ऋणमोचनचा ऐका 1 मिनिट, कॉन्ट्रोवर्सी नाही.
त्यावेळेला 2 दिले होते. ऐका, 1 मिनिट बाबा, बोलू दे ना राजीव. आपण तुमच्या समोर नाही ना आम्ही, तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही म्हणा उठा बशा काढा तर उठा बशा राजीव आता. पण पुतळा पुरतं गाडगे बाबाचे राहू नका. पुतळ्याच्या पलीकडे जा. आरती पुरतं बाबाले गुंडाळून ठेवू नका. त्याच्या पलीकडे जा. बाबा गेले आणि आपण सगळं विसरलो असं म्हणायला काही हरकत नाही. या ठिकाणी उपस्थित बाळासाहेब काळमेघ दादा, शर्मा मॅडम, तुमचं मार्गदर्शन आम्हाला असतं. कधी कधी आमचं खटकतं, तुम्ही आम्हाला सहन करता, तरी पण आपण सोबत काम करतो, याची खरं तारीफ केली पाहिजे. विष्णूभाऊ नाचवणे या ठिकाणी गाडगेबाबा मिशनची आलेले आहेत. या ठिकाणी सचिन भाऊ इथे आलेले आहेत. ही सर्व मंडळी उपस्थित, अशोकराव पाटील दादा, ज्ञानेश्वर दादा, अनिल भाऊ, प्रमोद दादा आमचे तालुका अध्यक्ष आहेत, ते देखील आलेले आहेत. इथे उपस्थित गाडगेबाबांवर प्रेम करणारी प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि गाडगेबाबांवर जर आपण प्रेम केलं नसतं, म्हणजे आमच्यावर तर करताच तुम्ही साले, असं गृहीत धरतो, तर गाडगेबाबांवर आपण जर प्रेम केलं नसतं तर या ठिकाणी आपण उपस्थित राहिलो नसतो. या ठिकाणी आज गाडगेबाबाच्या विकास आराखड्याचं भूमिपूजन झालेलं आहे, त्याचं उद्घाटन झालेलं आहे असं प्रथम मी घोषित करते. मी मगा बोलता बोलता थांबली की आरतीमध्ये बाबाले गुंडाळून ठेवू नका, त्याच्या पलीकडे आपल्याला जाण्याची गरज आहे. बाबांचे भजन ऐकल्यानंतर तेरव्या करू नका, मंदिरं बांधू नका, पोराईले शिकवा, पोरीले शिकवा असं ते म्हणत गेले. आणि नेमकं तेवढंच आपण विसरत गेलो आणि भिंती बांधण्याच्या मागे लागलो असं म्हणायला काही हरकत नाही. पण ज्या ठिकाणी बाबा जन्मले त्या ठिकाणचं जन्मस्थान असो, ते गाव असो, तुकडोजी महाराजांच्या जन्मस्थानामध्ये जर आपण आलात ते एक रस्ता तुम्हाला साधा सापडणार नाही, ही वास्तविकता. तत्कालीन खासदारांनी आमचं क्रेडिट घ्यायचा प्रयत्न केला, खासदार लोक कधी कधी असं करत असतात, पण आराखडा त्यावेळेला मंजूर झाला आणि कृतीमध्ये त्या ठिकाणी तो आला, तुम्हाला तिथं दिसतो आहे. आणि ज्या अनुषंगानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आराखडा 125 नाही 50 कोटीच्या वर गेला, त्याच अनुषंगानं आज या ठिकाणी घोषणा करते की फक्त शेनगाव पुरता हा सीमित राहणार नाही. ऋणमोचन, शेनगाव, नागरवाडी, अमरावती, वलगाव, अजून काही स्थानं असतील, आजूबाजूचा परिसर, हे देखील याच्यामध्ये घेण्यात येतील. इथून पुढे जो काही आपल्याला आराखडा करायचा आहे तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जो आम्ही आराखडा केला त्या अनुषंगाने तुम्हाला करावा लागेल. ग्रामपंचायती सुंदर झाल्या पाहिजे. हो, सरपंच निवडणुकीसाठी किती भांडणं करतो आपण, करतो की नाही करत? अरे हाव तर म्हणा, हो ना. झाले चिरफाड व्यवस्थित केली ना तुम्ही? गाडगे बाबांनी जे सांगितलं त्याच्या विपरीत करून राहिले ना, हो ना? वा वा वा, टाळ्या वाजवा. हाय गंमत. बघा मला सांगा, भिंती बांधण्यासाठी भांडणं आणि आम्ही व्यासपीठावर बसलेलो, आम्ही सगळेच क्रेडिट घ्यायसाठी मागा लागत असतो. पण निदान कमीत कमी माझ्या मोजरीतली, माझ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुदेव नगर मधली, माझ्या या शेणगाव मधली, माझ्या ऋणमोचन मधली निदान एवढ्या तरी ग्रामपंचायती अविरोध झाल्या पाहिजे होत्या. आणि मग काय तोंड दाखवायचं येईल आपण? मग काय तोंड दाखवायचं? अरे मारामारी आता संपलंय, झालं तर विसरा, जे केलं ते लय चांगलं केलं, आता संपवा ते. हो, असं होतं की आपण लय सारायचे भरोशी असतो आणि मग ज्यानं त्रास दिला तो आपल्या शेजारचाच असतो. या सगळ्या भानगडी आपण कुठेतरी संपवल्या पाहिजे. आज या ठिकाणी प्रांजळपणे तुम्हाला सांगते की गाडगे बाबांच्या नावाच्या विकास आराखड्याला पैसे कमी पडू देणार नाही. एक संयुक्तिक आराखडा या ठिकाणी केला जाईल, ज्या अनुषंगानं तुकडोजी महाराजांना आणि गाडगे बाबांना
ग्रामविकास साधायचा होता, त्या अनुषंगानं या ठिकाणी आपण करू. तुम्ही म्हणान तेवढे पुतळे बांधू बाबा, त्याचं टेन्शन घेऊ नका. ऋणमोचन पण बाबांनी सुरू केलेली यात्रा आहे. काय अवस्था आहे त्या ऋणमोचनची. माझी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष इथे आहेत, माझी तुम्हाला विनंती आहे, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला टाकता येईल पैसे त्या त्या ठिकाणी गाडगे बाबांचा आपण एक छोटासा आराखडा आपल्या जिल्हा परिषद मधनं पण केला पाहिजे. क वर्ग, ब वर्ग, अ वर्ग याच्यामध्ये जर आपण केलो, पश्चिम महाराष्ट्रातनं आपण काही तर शिकलं पाहिजे. निवडणूक झाली, राजकारण संपलं, विकासासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे एकजूट आले ना, तर आपला अमरावती जिल्हा कुठे कुठे चालला जाईल. अरे बारामतीच्या पलीकडे अमरावती आपली गेली पाहिजे, असं या ठिकाणी प्रांजळपणे तुम्हा सर्वांना प्रार्थना करते. सोडा ते राजकारण, ते आपल्याला करायचंय त्यावेळेला करतोच आपण, ते आपण सुधारलेलो नाहीत. पण आता विकासासाठी एकजूटपणानं भावी केंद्रातून जे जे काय आणता येईल ते तुम्ही आणा, राज्यातून जे जे काय आणता येईल मी ठामपणे तुम्हाला शब्द दिलेला आहे. आणि बोलतो तेव्हा करतो, जे करू शकतो तेच बोलतो, जसं बोलतो तसं चालतो या ठिकाणी. आणि जेवढं जिल्हा परिषद मधनं करायचं आहे ते आपण करू. सर्वात मला त्रास देणारा माणूस या अमरावती जिल्ह्यातला कोणी असेल तर तो बळवंतराव वानखडे आहे असं घोषित करते. येऊन जाऊन पत्र आणते राजे, हे करायला लागेल ना. अरे थांब ना भाऊ, मला मतदारसंघाचं तर पाहू दे. असं नाही, तुम्ही पहिले मला फोन लावा, पहिले त्याची फोन लावा लागते, त्याची फोन पहिले लावा लागते, त्याला पहिले घेऊन जा लागते, महाकाम शेवट करा लागते. आणि जेवढा मला पैसा भेटते त्यापेक्षा 1 रुपया जास्त तर त्याला भेटते. ही वास्तविकता आहे. म्हणजे माझ्यावर किती अन्याय होऊन राहिलाय तुम्ही बघा बाळासाहेब दादा. पण तुमच्यासाठी आणि या अमरावती जिल्ह्यासाठी बबलू दादांनी सांगितलं 50 कोटी रस्त्यावर गेले, सारेचे सारे तुमच्या मतदारसंघात गेले, असं नको व्हायले. मग मतदारसंघात नाही तर मग बळवंतराव, मी काही जिल्हा परिषद मध्ये येत नाही राजे, आणि तुमच्या तलवारी काही कमी चालत नाही, तर त्या तलवारी पण आता जराशे ठेवा बाजूला, असं या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो. सगळीकडे समान विकास झाला पाहिजे, आपला जिल्हा विकसित झाला पाहिजे. आम्ही एवढे ताकदीने काम करतो, काय नाही ढोरांसारखी आम्ही काम करतो, ही वास्तविकता आहे. काल रात्री 2 वाजता पोहोचलो, आज सकाळी 5:30 वाजता त्या कार्यक्रमाला हजर होतो. इतकं काम केल्यानंतर जर आपण या व्यासपीठावर बसलेले जर फक्त हेवे दावे करत राहतील तर आपलं अनुकरण हे ग्रामपंचायत येईन काऊन नाही करावं. तर अंगणवाड्या आपल्या या जिल्ह्यातल्या जितक्या करायच्या आहेत व्यवस्थित, तेवढं व्यवस्थित नमूद करा जिल्हा परिषदेमध्ये. त्या सगळ्या अंगणवाड्या आपण चांगल्या करतो आहे एक. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे सगळ्या PHCला पैसे देतोय, सगळ्या PHC दुरुस्त करून घ्या, रंगरंगोटीमध्ये नीटनेटका करून घ्या. इथून नंतर ज्या ज्या गोष्टी आपल्याला शाळा बिल्डिंग बांधायसाठी लागत असतील त्याच्यासाठी देखील आम्ही पैसे कमी पडू देणार नाही. भरपूर मंडळींसोबत आमचं बोलणं झालेलं आहे. मी म्हणते विकास आपण करतो, पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये 2 रुपये ज्या दिवशी आपण वाढवू शकतो त्यावेळेला तो खरा विकास असतो. माझ्या त्या नांदगाव MIDC मध्ये मी आमदार झाले त्यावेळेला 300 लोक कामावर होती, आज 7,000 लोक त्या ठिकाणी काम करतात. आणि या गोष्टीचं समाधान गाडगे बाबांना नतमस्तक होताना या ठिकाणी मी तुमच्या सर्वांसमोर व्यक्त करते. तुमच्यासाठी, आपल्या सर्वांसाठी, या आपल्या अमरावती जिल्ह्यासाठी काम करत असताना माझा जीव गेला तरी चालेल, पण हे अमरावती बारामती सारखं केल्याशिवाय राहणार नाही एवढा शब्द देते आणि थांबते. जय हिंद, जय गुरु, जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही, कार्यक्रमाच्या मधातच एक मी विषय घेतो. म्हणजे आमचे रामोशेठ मालपानी आहेत ताई, गाडगे महाराजांच्या दशसूत्रीप्रमाणे पूर्ण काम करतात. आणि आजही त्यांनी स्वतःच्या पैशातून जवळपास 3 घरं बांधून झाले, 4थं घर चालू आहे. आणि किराणा, कपडे हे सर्व म्हणजे गोरगरिबांना ते दिवाळीच्या वेळेस देतात.
म्हणून माझी इच्छा आहे की त्यांच्या या कार्याचं कुठंतरी कौतुक झालं पाहिजे, तुमची थाप त्यांच्या खांद्यावर पडली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. म्हणून आदरणीय रामूशेठ मालपानी यांना विनंती करतो की आपण स्टेजवर या आणि आदरणीय ताई आपल्याला विनंती करतो की त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्याची स्फूर्ती मिळावी अशी आपल्याला विनंती करतो. सुमित सगळं घेऊन आभार प्रदर्शन मोबाईल घ्या इकडे मागून या खूपच जवळ मी आभार प्रदर्शन करतो. हा नाही ना डॉक्टर साहेब तसं नाही डॉक्टर साहेब विनंती. सद्गुरु गाडगे महाराज की जय. डॉक्टर साहेब थांबा आता तुमच्या गावात कार्यक्रमाचा अंतिम टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी प्रथमतः आदरणीय यशोमती ताई